हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल. आणि इथे सुरुवात झालेली आहे माझ्या सकाळच्या चहानी. आणि इथे मी मेथीची भाजीसुद्धा बनवते आहे, कारण खूप लेट झालेला आहे. नशीब मी रात्रीच मेथीची भाजी जी आहे ती निवडून ठेवली होती. तर मी नेहमी असंच करते. त्यामुळे काय होतं की लेट झाला तरी मग काय प्रॉब्लेम येत नाही. सकाळची कामं करतानासुद्धा घाई होत नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो. तर उद्या सकाळी आपल्याला काय करायचं आहे हे आपण आधीच डिसाईड करून ठेवलं ना, की मग सकाळी वेळ विचार करण्यात जात नाही आपला. त्यामुळं मग पटपट आपलं कामं आवरतात. चहा घेईपर्यंत ॲटलिस्ट भाजी तरी शिजेल, म्हणून मग मी एका साईडला पटकन भाजी टाकली होती. सकाळी काय झालं ॲक्च्युली, अद्विका 6:45ला वगैरे जाते स्कूलला आणि तिला सोडून आल्याच्या नंतर ऋत्विका उठली होती. मग त्याच्यामुळे मग मी तिच्यासोबत झोपले आणि झोपले तर मलासुद्धा झोप लागून गेली आणि उठून बघितलं तर 8:45 झाले होते. आणि अद्विका 11पर्यंत येतेच आणि बाकीच्या गोष्टी आवरायला वगैरे वेळ लागतो आणि तिला आल्या आल्या भूक लागते. परत ऋत्विकालासुद्धा 12ला स्कूलला जायचं असतं. मग तिच्यासाठी सुद्धा टिफिन वगैरे बनवावा लागतो आणि मग लेट झाल्यावरती मग नाही जमत, मग अशी धावपळ होते. तर तशीच धावपळ आज माझी झालेली आहे. म्हणजे आज मला झोप लागून गेली अक्षरशः आणि या सगळ्या गोष्टी माझ्या राहून गेल्या. आज मी खूप दिवसांनी लोखंडाच्या कढईमध्ये भाजी बनवली होती आणि खूप छान झाली होती. मेथीच्या भाजीमध्ये लोह असतंच, पण आपण जर लोखंडाच्या कढईमध्ये जर शिजवली ना, तर त्याचे अजून बेनिफिट्स आपल्याला मिळतात. अद्विकाला घेऊन आल्याच्यानंतर मग किचन वगैरे क्लीन करण्यासाठी घेतलं. किचनमध्ये एकदा गेल्यानंतर ते क्लीन झाल्याशिवाय ते सोडायचंच नाही असं मी ठरवलेलं आहे. ओटा वगैरे क्लीन करण्यासाठी मी गालाचा स्पंज यूज करते आणि खूप यूजफुल आहे. मी बरेच दिवस झाले यूज करते. बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच वर्ष झालं मी यूज करते आणि पुसल्यानंतर खूप छान निघतं सगळं. ओटा जर रोजच्या रोज क्लीन केला ना तर जास्त खराब होत नाही आणि मग नंतर आपल्याला जी जास्त मेहनत लागते ती करावी लागत नाही. त्यामुळे मी रोजच्या रोज क्लीन करून ठेवत असते. आणि सुरुवातीला कटकटीचं वाटणारं काम कधी आपल्या सवयीचं होऊन जातं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. दिवसभर किचन क्लीन ठेवण्यासाठी रोज फक्त अर्धा तास तुम्ही द्या. खूप काही नाही, रोजचीच भांडी वगैरे वेळच्या वेळी क्लीन केली आणि जागच्या जागी ठेवली तरीसुद्धा किचन क्लीन आणि ऑर्गनाईज वाटतं. जेवढा वेळ मी किचनमध्ये काम करते तेवढ्या वेळा मी पाणी पित असते. मला जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा मी पाणी पित असते, कारण थंडीमध्ये आपलं पाणी पिणं जास्त होत नाही आणि मग बॉडी आपली डिहायड्रेट होऊन जाते. त्यामुळं मग मी जोपर्यंत किचनमध्ये आहे मी तोपर्यंत पाणी पिते. नंतर माझ्यासुद्धा लक्षात राहत नाही आणि थंडीमुळे आपल्याला असं जाणवतसुद्धा नाही की आपल्याला तहान वगैरे लागली आहे. म्हणून मी मग किचनमध्ये आहे तोपर्यंत पाणी पित राहते. आणि आय होप की तुम्हाला माझं हे भांडी घासणं बघून तुम्हाला थोडंसं तरी मोटिवेशन मिळालं असेल भांडी वगैरे घासण्यासाठी. कारण काय होतं, आपल्याला रोजचेच तेच तेच कामं करायचा खूप कंटाळा येतो आणि कंटाळा आल्याच्यानंतर जर आपण असं काही कोणाला काम करताना वगैरे जर बघितलं ना, तर मग आपल्यालासुद्धा ते काम करावंसं वाटतं. सिंक क्लीन करायला कधीच विसरू नका, कारण सिंक जेवढं क्लीन राहील तेवढं तुमच्या घरामध्ये झुरळ वगैरे कमी येतील किंवा बाकीचे किडे कमी येतील. कारण सिंकच्या पाईपमधूनच मला असं वाटतं की जास्त किडे वगैरे आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे हे क्लीन करायला कधीच विसरू नका. असं किचन बघायला कोणाला आवडणार नाही, तर सगळ्यांनाच आवडणार. त्यामुळं तुम्ही किचन नेहमी क्लीन ठेवा. आता माझी ही भांडी जी आहेत ते लावायची राहिलेली आहे, ते मी दुपारनंतर जागेवर ठेवणारच आहे. रात्री वॉश केलेली भांडी माझी तशीच राहिली होती आणि सकाळी घाई झाल्यामुळे मी ती लावलीच नाही. त्यामुळे ते डबल झालेले आहेत. आणि इथे मी आता सकाळी मी भरपूर कपडे धुतले होते हाताने आणि ते बाकीच्या कामांमुळं वाळत घालायचे राहून गेले होते. नवीन कपडे जे आहेत ते मी हातानेच वॉश करते.
मी मशीनला लावत नाही, कारण ते खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात. सुरुवातीच्या कामांना जर लेट झाला ना, तर मग बाकीची कामं अशी लेट होत जातात. सकाळी 1 तास जरी लेट झाला ना, तरी मग तो दिवस जो आहे तो 1 तास लेटच संपतो. असं आज माझ्यासोबत झालेलं आहे. गॅलरीमध्ये आलीच आहे तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते. किती छोटंसं झाड आहे हे आणि किती घाई झाली आहे त्या फुलांना उमलण्यासाठी किंवा फुलं येण्यासाठी. पाहून ना किती छान वाटतंय ना, मी हे सांगू शकत नाही, इतकं छान वाटतंय. ज्यांना गार्डनची आवड आहे, खरंच फुलं वगैरे आवडतात, झाडं आवडतात, ते समजू शकतात माझी फिलिंग. आणि तुम्ही पाहू शकता यालासुद्धा किती फ्लावरिंग होते आणि भरपूर कळ्या लागल्या आहेत. आणि मी तुम्हाला हे जे दाखवते आहे ना, तर ते बी येतात त्याच्यामध्ये, म्हणजे त्या शेंगा आहेत. फ्लावर येतं वरती आणि त्याच्यानंतर आतमध्ये त्याला शेंग येते आणि ते शेंग नंतर हे होते, त्याचे बी काळे काळे होतात आणि मग ते परत पडल्यानंतर परत त्याचं झाड होतं. तर मी तसंच बनवलं होतं. लास्ट टाईम मी त्याचे बी ठेवले होते आणि म्हटलं की टाकून बघावं येतात का म्हणून. तर ते आलेले आहेत आणि इथे रोज जो आहे माझा तो पूर्ण किड्यांमध्येच आहे अजूनही. पण फ्लावरिंग छान होती आहे, हे मला छान वाटतं आहे. आणि हे सुद्धा मी खिडकीमध्ये ठेवलेलं आहे. हे सुद्धा इतकं छोटंसं आहे आणि माझं लक्षसुद्धा नव्हतं, मी सहज आज बघितलं. आणि हे लास्ट टाईम मी दाखवलेलं ट्रायंगल हार्ट जे होतं पाण्यामध्ये ठेवलेलं, ते इथे लावलेलं आहे आणि छान ग्रो झालेत. काय ग मग आता काय करायचं पायाला? हळद कुंकू लावायची. हळद कुंकू लावतात का? सॉरी, हे काय बोलतात ते गरम केल्याच्या नंतर ते हळद कशी लावायची? काय खाती येतं? दाखवेन तशी. नेल्स खाती का तू? नाही. बघू वाढली का बघू. वाढली. वरती दाखवायचं. शी केवढे काळे काळे झाले. हां, काळे काय तुझे मस्त काळे काय आहेत. काय मी काम करते, काय मी काम करते माझे काळे व्हायला. तू करते का काम? काय करते? काय पण करते मी पण काम. कार्पेट टाकते का तेवढं इथं? कार्पेट नाही टाकायचं. का बरं? त्याच्यामधून नाळी बनवून गोल 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 फिरते. इथलं एक नेल निघलंय, ते कापशील का तू? तू चावलं असेल ते. चावलं नाही. मग त्यात गोड नाही खायचं जास्त. तुम्हाला एक दाखवायचं मी कशी चॉकलेट खाते. कशी खाते? ह्याच्यामधलं मी तुला दाखवायचं का? सरांना सांगू का? सरांना सांगू का गोड खाती चॉकलेट खाती? नाही. आता हे लास्ट एकच. कसे मी बोल की आता. बोल ना. बोल. चपरी मी हेअरकट मारलाय. क्या? चाकूच खा रही हूँ. बापरे. डू यू लाइक इट? Yes. Don't like बस इतना सी बात है. तू छोटी होती ना तेव्हा मी तुला सारखी विचारायची. तू छोटी होती तेव्हा मी सारखी विचारायची तुला. काय? डू यू लाइक इट? याच छोटी होती तेव्हा याचच करत बसायची. मला काय यस बोलता नव्हते. छोटी होती लाईक इट. या I like it. I like it. कोई जन्नत की बहूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है.
कोई जन्नत की मला ही मेरे कॉलेज की एक लड़की है कोई जन्नत की. छान आहे का हेअरकट? हेअरकट छान. आवडलं का तुला? ला 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 हे हे. आवडला का? या डान्स सोबतच मी आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते. तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.